तर आज आपण आपला जिंदगी ना एवढा मोठा डिसिजन लिहिला होता आणि तो डिसिजन आपल्या एवढा महागा पडी जाई तर त्यांना आपण कधी विचार नाही करेल होता. तर कस काय शेतच भाई लोक तुम्ही तर आपला भाऊ आपले सांगच भाई की लवकर गाडी मा बस आपले ना बाहेर कटे तर जाणं. म्हटलं भाऊ कडे जाणं ते तर सांग. तर भाऊ सांगत चाल म्हणे नेरले आपला मम्मीन त्याले त्यासले लेवाले जाणं. मग आपण मम्मीन त्यासनी वाट दखल लाग जातच भाई. आणि बापरे बाप बटे गर्दी तर बशी जास आणि वाले पण बसायला जागा नाही राहत भाई. एकच सीटवर ना आम्ही 2 जण बसले तर आणि मम्मीन त्यासले तर घर सोडी देतच भाई. पण आई सुचित्रा सांगस की माले ना गाडी चालवणी म्हटलं असता आपला पक्क तिकीट कटवणार आहे दादा पुरा जीव घाबरेंता भाई म्हणा. आणि तिले तर भाई अजून गेअर वगैरे गेअर कटे क्लच कटे तेच माहिती नव्हतं भाई. तर तिला सांगतो अव्वाला खालना ब्रेक आहे आणि अव्वाला क्लच आहे चालवशे ना बरोबर नाही तर देशी उपाध्या करी. जवळ मला या 2 झटका बसतात ना भाई तर मी मला तोंड माहीन एकच शब्द निघणार भाई डायरेक्ट मत कर लाला मत कर. तर 1 तास बटा समजाडी ना भाई. तर फायनली ना भाई आपली गाडी चालायला लागली भाई. मधमाईन पण ना भाई बेकार जीव घाबरायचा. म्हटलं कधी ठोकी नको देवाले भाई कारण की ना ती फर्स्ट टाइम गाडी चालाय रेंती. तर मी तिला विचारच भाई तर कशी वाटणं. तर ती सांगायची एकदम भारीवालं फील होणं. म्हटलं आता मना चान्स आहे आणि मी ना म्हणे जिंदगी मग कधीच गाडी नाही चालायला. आता फर्स्ट टाइम गाडी चालाय रेनू भाई डायरेक्ट सीटवर बशी राहिनू मी. आणि म्हणा भाई मी फर्स्ट टाइम ना आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बशी राहिनू मी आजपर्यंत ना कधीच गाडी नाही चालायला. आणि पहिला चान्स म्हणा भाई तुम्हाला उपरा रपसप चालावं. आणि इले तर किला भाई काय खुश होई रे. म्हटलं ताम म्हटलं तथा मोबाईल लाई जाय म्हटलं देसू म्हटलं घाली. आणि तुमनं बोलले ना भाई थोडासा ना आपला टेरिंग ना जजमेंट काही जमी नाही राहता. तर आपला भाऊ ना थोडासा ना आपला टेरिंगले हात लाईसन ना थोडीशी आपली हेल्प कर दे. चलो मग पब्लिक भेटू मग पुढला ब्लॉग मा लावा ताकद नाही चलाव खत्म.